अहो काय कुठे कुठे म्हणजे ऑफिसला मीटिंग राहिल्यात माझ्या 2-3 महत्वाच्या. तुम्ही ऑफिसला चाललाय? बरं हे घ्या, बरं वाटेल जरा. नाही हे असलं काहीतरी नको, मला त्याची सवय नाहीये. आणि माझ्या गोळ्या माझी औषधं टाकून देऊन काही होणार नाही. हे बघा, मला तुमचं म्हणणं पटतं. मला माहिती आहे मी हेल्दी नाही आहे, म्हणूनच मला त्या गोळ्यांची गरज लागते. एक मिनिट, मुळात माझं म्हणणं उलट आहे. मला असं वैयक्तिकरित्या वाटतं तुम्ही हेल्दी आहात, म्हणूनच तुम्हाला इतक्या साऱ्या गोळ्यांची गरज नाहीये. आणि हो, तुम्हाला काय वाटतं मी कोणी अशिक्षित मूर्ख बाई आहे का की तुम्हाला न विचारता डॉक्टरांचा सल्ला न घेता तुमच्या अशा गोळ्या बंद करून टाकायला? जाऊ द्या, मला एवढंच म्हणायचंय की आपल्या ज्या आयडियाज आहेत ना त्या आपण एकमेकांबरोबर शेअर करूया आणि मग डिसिजन घेऊया. असं पटकन बदलता येणं मला नाही जमणार. इतक्या वर्षांची सवय आहे माझी, त्यामुळे असं मला एका क्षणात नवीन गोष्टी अडॅप्ट नाही करता येत. ओके. आनंद, आधीच्या मीटिंगचे रिपोर्ट्स आहेत ना, म्हणजे त्यातला काही रेफरन्स लागला तर वापरता येईल आपल्याला. आणि आधीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये झालेले सगळे मॉडिफिकेशन्स. हो, मी ते सगळे कंपाईल करून ठेवलेत आणि क्लायंटला कालच पाठवून ठेवलेत, मेल केले. ओके, गुड. समर, आपली सगळी तयारी झालेली आहे. तसं नाही आनंद, खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे हे. आपल्याला काही झालं तरी सुद्धा मिळालाच हवं, म्हणून मी परत परत विचारतोय. समर, रिलॅक्स रे. खूप टेन्शन घेण्यात पण काही पॉइंट नाही ना. आणि हे बघ, आपण पूर्ण प्रयत्न करू. ऑफकोर्स आपण पूर्ण प्रयत्न करू. आणि हो, ओके ओके. आणि ही मीटिंग झाली ना की त्या पाठारेचं पण फॉलोअप घेऊया. हां, आणि त्या परेराचं काय झालं, त्याला करायचंय का नाही डील? म्हणजे 17 वेळा नुसत्या मीटिंगच झाल्या, पुढे काहीच घडत नाही. आणि हे असं सगळं एकत्र आलं ना की मग पॅनिक व्हायला होता. ऐक ना, ऐक, तू जरा बस बरं आधी. तू बस आधी, बस. ठीक आहे, पाणी पी. हो. तू आत्ता का पॅनिक होतोयस? शांत हो, रिलॅक्स. तसं नाही रे, तू नसताना मध्ये 2-3 मीटिंग कॅन्सल झाल्या, त्यामुळे त्यांना असं वाटायचं की त्यांना काहीही वाटणार नाही. तू आधी आपण या मीटिंग वरती फोकस करूया का? आपण बाकीचे फॉलोअप घ्यायला पुरेसा वेळ आहे आपल्याकडे. तू 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 ओकेस ना? हा, ओके ओके. खूप स्ट्रेस घेतल्यासारखं वाटतंय तू. तसं नाही रे, रेप्युटेशन आहे आपल्या कंपनीचं. आपण डेडलाईनच्या आधी आपलं कामं पूर्ण करतो. म्हणजे 1 तास जरी उशीर झाला ना तरी त्यांनी आपलं इम्प्रेशन नको खराब व्हायला, याची काळजी वाटते, बाकी काही नाही. समर, मी आहे ना. मी आपल्या कंपनीचं रेप्युटेशन किंवा इम्प्रेशन डाऊन कसं काय होऊ दे? मी करेन हँडल. तू जरा खात्री बाळ, प्लीज. शांत. तुझी खात्री आहेच मला. मग झालं तर अरे खाऊन टाकू आजची मीटिंग आपण. जस्ट एम फॉर द बेस्ट. येस, एम फॉर द बेस्ट.